नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी प्रश्नपत्रिका तयार केली मित्रांनो. ही सराव प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये आपण 100 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो आणि 100 गुणांसाठी असणार आहे मित्रांनो. आणि वेळ असणार आहे मित्रांनो 90 मिनिटे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, आपण ही जी परीक्षा सराव पेपर घेतोय हे कंटिन्यू आपण डेली घेतोय मित्रांनो. तुम्ही यातून चांगला तुमचा सराव होतोय. तर मित्रांनो, आपण जे PYQ झालेले आहेत मागच्या वर्षी ते सर्व प्रश्न आपण यामध्ये ॲड केलेले आहेत मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? महत्त्वाचं आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच 2 जानेवारी 1961 साली. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2 जानेवारी 1961. 2 जानेवारी हा दिवस जो आहे तो महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. खूप वेळा पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ज्या सध्या महासंचालक आहेत ते आहेत मित्रांनो सदानंद दाते. आता ह्याच्यामध्ये पर्याय नाही आहे मित्रांनो, तो चुकून रश्मी शुक्लाच्या नावाने आपण हे केलं होतं. तर रश्मी शुक्ला नाही आहे मित्रांनो. रश्मी शुक्ला याच्या अगोदर होत्या. आता सध्या सदानंद दाते हे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचे 1 जानेवारीपासून सदानंद दाते हे आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुप्तवार्ता प्रबोधिनी स्टेट इंटेलिजन्स अकॅडमी महाराष्ट्रात कोठे आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते असते? तर महत्त्वाचं मित्रांनो, खूप वेळा येणारा प्रश्न आहे. पोलीस खात्यातील सर्वोच्च पद जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच पोलीस महासंचालक म्हणजेच DGP असतो मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणजेच MPA कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच नाशिक येथे आहे मित्रांनो. नाशिक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दहशतवादी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोणते विशेष दल कार्यरत आहे? तर उत्तर आहे मित्रांनो फोर्स 1. लक्षात ठेवायचं मित्रांनो, फोर्स 1. ऑप्शन बी हे बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कसा आहे? तर महत्त्वाचं मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच गडद निळा आहे मित्रांनो. पंचतारांकित असतो मित्रांनो. लक्षात ठेवायचं, पंचतारांकित त्याच्यावरती सिम्बॉल असतं. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुन्हेगाराच्या बोटांचे ठसे घेण्याच्या शस्त्राला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच डॅक्टिलोग्राफी. लक्षात ठेवा, डॅक्टिलोग्राफी असं म्हटलं जातं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच मुंबई शहर. लक्षात ठेवायचं, मुंबई शहर. एकही तालुका नाही आहे, 0 तालुके आहेत. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 0 तालुके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महत्त्वाचा आहे आणि खूप सोपा पण प्रश्न आहे मित्रांनो. हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? तर उत्तर आहे मित्रांनो अद्याप एकही नाही मित्रांनो. सुनेत्रा पवार जे आहेत त्या आता सध्याच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. तर आतापर्यंत मुख्यमंत्री पदावरती कोणीही महिला बसलेली नाही आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो अहमदाबाद या शहराला म्हटले जाते मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्राचे मॅचेस्टर जे आहे ते इचलकरंजीला म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा, इचलकरंजी, जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच उलर सरोवर. लक्षात ठेवा, उलर सरोवर हे कुठे आहे? तर मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे मित्रांनो, या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी चित्रपट कोणाद्वारे तयार करण्यात आला? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच दादासाहेब फाळके.
हा भारतातील पहिला चित्रपट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके चित्रनगरी जी आहे ती आपल्या मुंबई येथे आहे मित्रांनो. महत्त्वाचं आहे, सर्वच्या सर्व लक्षात ठेवा. नोट डाऊन देखील करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? तर उत्तर आहे मित्रांनो राज्यपालांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात मित्रांनो. ऑप्शन क हे बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, विधानसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच 5 वर्षाचा असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. विधानसभा म्हणजे आमदार असतात मित्रांनो, 5 वर्षांचा कालावधी असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI कायदा भारतात कधी लागू झाला? तर उत्तर आहे मित्रांनो 2005 साली लागू झाला. ऑप्शन ब हे उत्तर आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, खूप वेळा परीक्षेला येणारा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो विल्यम हार्वे यांनी लावलेला मित्रांनो. ऑप्शन ए बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कांदा ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे? तर उत्तर आहे मित्रांनो कांदा ही जी आहे ती खोड या प्रकारची आहे मित्रांनो, रूपांतरित खोड असं म्हटलं जाते मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो नायट्रोजन. ऑप्शन ब हे बरोबर आहे मित्रांनो. नायट्रोजन हा वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आहे मित्रांनो. किती? तर 78%. लक्षात ठेवायचं मित्रांनो 78%. महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा बघूयात मित्रांनो प्रश्न, तर तो आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? खूप वेळा येणारा प्रश्न आहे मित्रांनो. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो मित्रांनो. 5 जून, लक्षात ठेवा तारीख 5 जून. त्यानंतर पुढचा आहे, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी जी आहे ती आहे मित्रांनो अप्सरा. लक्षात ठेवायचे ऑप्शन ब हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवा अभिनव बिंद्रा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, थॉमस कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. ऑप्शन क हे बरोबर होईल. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रात योगदानासाठी दिला जातो? तर दादासाहेब फाळके, आता मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीशी निगडीत आहेत, त्याच्यामुळे चित्रपट या क्षेत्रामध्ये दिला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर हे होते मित्रांनो. ऑप्शन ब बरोबर होईल. तर हे कधी दिला होता मित्रांनो? तर 1913 साली. लक्षात ठेवा 1913. लक्षात ठेवायचे मित्रांनो, वर्ष पण खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संगणकाचा मेंदू म्हणजेच ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो CPU ला. तर CPU हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो कॉम्प्युटरमध्ये. लक्षात ठेवा CPU मध्ये सर्व काही आपण साठवून ठेवलेलं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? उत्तर आहे मित्रांनो यकृत म्हणजेच लिव्हर ही सर्वात मोठी ग्रंथी आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हसविणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो नायट्रस ऑक्साईड. लक्षात ठेवा नायट्रस ऑक्साईड म्हणजेच ऑप्शन ब हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. नायट्रस ऑक्साईड म्हणजे इथं बघा नायट्रिक ऑक्साईड असं पण दिलंय, तर हे चुकीचं आहे मित्रांनो, हे कन्फ्यूज करण्यासाठी असतं. नायट्रस ऑक्साईड हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन ब. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे मॅग्ना कार्टा राज्यघटनेच्या कोणत्या भागाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो भाग क्रमांक 3. याच्यामध्ये मूलभूत हक्क देखील आहे मित्रांनो. ऑप्शन ब हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो पंतप्रधान. ऑप्शन क हे बरोबर होईल.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो, नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन ब बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन ब बरोबर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच वाघासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ताडोबा हे कुठे आहे मित्रांनो? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, चंद्रपूर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली मित्रांनो रयत शिक्षण संस्थेची स्थापना. ऑप्शन अ हे बरोबर होईल मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला सर्वाधिक असते? तर उत्तर आहे मित्रांनो 4°C डिग्री. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन ब हे बरोबर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर महत्त्वाचा आहे आणि खूप वेळा येणारा प्रश्न आहे मित्रांनो. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होत असतो मित्रांनो. तर लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच ग वा मावळणकर. लक्षात ठेवा, ग वा मावळणकर हे होते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना जी आहे ती मित्रांनो 1935 साली झालेली मित्रांनो. ऑप्शन अ हे बरोबर होईल मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर उत्तर आहे मित्रांनो, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास 365 दिवस लागत असतात मित्रांनो आणि स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गीत गोविंद या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो जयदेव हे आहेत मित्रांनो. ऑप्शन अ हे बरोबर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष असे म्हटले जाते मित्रांनो. स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने त्यांचा एक पुतळा आहे मित्रांनो, जो की अहमदाबाद या शहरामध्ये मित्रांनो आपल्या गुजरात या राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, जो की भारतातील सर्वात मोठा आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर मला त्याची उंची किती आहे मला ते सांगा मित्रांनो. उंची मला कमेंट करून सांगा मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रँड ट्रँक रोड हा राष्ट्रीय महामार्ग कोणी बांधला? ग्रँड ट्रँक रोड हा राष्ट्रीय महामार्ग ब ऑप्शन ब हे बरोबर आहे मित्रांनो, शेरशाह सुरी यांनी बांधलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर हे कशाचे एकक आहे? तर महत्त्वाचं मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क म्हणजेच अंतराचं म्हणजे खगोलीय अंतर. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? तर उत्तर आहे मित्रांनो सामान्यतः 206 हाडे असतात मित्रांनो. लक्षात ठेवा 206. ऑप्शन अ बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर उत्तर आहे मित्रांनो लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माझा प्रवास हे 1857च्या बंडावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच विष्णू भट्ट गोडसे. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विसापूर किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सायबर सुरक्षतेमध्ये भारताचा सध्या जगात चांगला क्रमांक कॉम्प्युटर डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच अँटीव्हायरस किंवा त्याला फायरवॉल देखील म्हटलं जाते मित्रांनो. लक्षात ठेवा अँटीव्हायरस किंवा फायरवॉल. मित्रांनो हे तुम्हाला 50 प्रश्न आपण ह्याच्यामध्ये देतोय मित्रांनो. हे तुम्हाला 50 प्रश्न कसे वाटले मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा मित्रांनो. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला जर फायदा होत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण इथेच थांबू, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.